बँकिंग एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये फार मोठा रिसेशन आलेला आहे. मी काय म्हणतोय नीट लक्ष देऊन ऐका. बँकिंग एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये रिसेशन आलेलं आहे. कारण की असं झालेलं आहे, आता सध्या तुमच्यासमोर कोणताच एक्झामिनेशन शेड्यूल नाहीये. आत्ताच रिसेंटली आर-बी-आयची प्रिलिम झाली होती. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा फोकस असं होतं, की सर माझा त्याच्यामध्ये जो अटेम्प्ट आहे, तो इतका जास्त नाहीये. पण त्याच्यामुळे जो आहे त्याची होप जी आहे ती सोडून दिलेली आहे. मग आता करायचं काय? कारण की बरेचसे विद्यार्थी तर कन्फ्यूज आहेत. कारण की एकतरी मेचा मंथ आहे, फार गरमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या आता करंटली लग्नाचं सीझन सुद्धा सुरू आहे. बऱ्याचशा ठिकाणी लोकं जे मुलं आहेत प्रिपरेशन करणारे, ते लग्न समारंभ अटेंड करतायत. मग अशा मोमेंटला आपण केलं काय पाहिजे? बिकॉज कुठलंच एक्झाम नाहीये, कुठलीच मोटिव्हेशन नाहीये. मग ह्या वेळेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मॉन्क मोडला ॲक्टिव्हेट करणं. सर मॉन्क मोडला ॲक्टिव्हेट करणं म्हणजे काय? मी तुम्हाला एक छोटासा एक्झाम्पल देतो. आत्ता रिसेंटली आपलं T20 वर्ल्ड कप झालं. त्या T20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसन जो आहे, हे नाव तुम्हाला सर्वांना ऐकायला भेटलं असेल. तो बरेचशे गेल्या 3 ते 4 वर्षापासून त्याला चान्स मिळत नव्हतं. पण तरी तो आपल्या डगआउटमध्ये बसून किंवा मॅचेसला पाहत असताना त्याच्या मनामध्ये एकच होतं, की एक दिवस असा येईल जेव्हा मला त्या ठिकाणी मौका जरूर मिळेल आणि त्या दिलेल्या संधीचं मी सोनं करणार. तो वाट बघितला आणि जेव्हा त्याला ऑप्शन भेटलं आणि जेव्हा त्याला चान्स भेटला इंडियन टीममध्ये खेळण्याचा, त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि आज या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये संजू सॅमसन हे नाव फार मोठं झालं. मग त्या व्यक्तीने असं नक्की काय केलं असेल? मला ऑप्शन नाहीये किंवा त्या ठिकाणी संधी मिळत नाहीये म्हणून तो प्रॅक्टिस नाही सोडला. तरी तो दररोज त्या ठिकाणी त्याच्या वेळेमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुद्धा केलं. मग हेच प्रॅक्टिस तुम्हाला सुद्धा करायचं आहे. असंच जसं संजू सॅमसननी त्या ठिकाणी मॉन्क मोड ॲक्टिव्हेट केला होता, तोच मॉन्क मोड तुम्हाला पण ॲक्टिव्हेट करायचा आहे. दररोज तुमच्या प्रिपरेशनमध्ये काही इम्पोर्टंट गोष्टी जे आहेत ते ॲडेड असले पाहिजे. सर्वात अगोदर आपण त्या ठिकाणी डिस्कशन करूयात, जे विद्यार्थी ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणजे AFOची प्रिपरेशन करत आहेत. आता सध्या तुमच्या समोर प्रिलिम्स एक्झामिनेशन जो आहे तो फार लवकर येणार आहे. त्याच्यामुळे शांतपणे क्वांट, रिसनिंग आणि इंग्लिश याची प्रॅक्टिस करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि जे चॅप्टर तुम्हाला वाटतात की सर हे मला नवीन आहे किंवा ह्याच्या आधी प्रिपरेशनमध्ये मी कधीच त्याला व्यवस्थितपणे रीड नाही केलं, त्याला परत एकदा तुम्ही प्रॉपर एक क्लास अटेंड करा, त्याच्यावरती रिव्हिजन करा आणि नंबर ऑफ टाइम तुम्ही क्विजेस देऊन तो चॅप्टरला प्रिपेअर करण्याचा तो सध्या आता वेळ आहे. या मॉन्क मोडमध्ये जे आपल्याला येत नाही त्याला स्ट्रॉंग करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि सोबतच ॲग्रीकल्चरचा जो चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो, आपल्या इथे प्रशांत ढोले सर आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जे काही गाईडन्स हवं आहे, बिकॉज ही इज द राइट पर्सन टू गाईड यू, बिकॉज ही क्लिअर्ड 3 टाइम्स AFO. त्याच्यानंतर ना जे विद्यार्थी जनरल बँकिंग करतात त्यांना काय केलं पाहिजे? दररोज न चुकता प्रिलिम्सची मॉक टेस्ट द्यायची आहे. तुमचं म्हणणं असं असेल की प्रीचा एक्झाम तर फार नंतर आहे, आता सध्या मॉक टेस्ट नाही देणार. पण हा तुमचा मॉन्क मोड आहे. एक मोमेंट तुमच्या लाईफमध्ये असा येणार आहे, एक एक्झामिनेशन अशी येणार आहे, जी एक्झामिनेशन तुम्ही क्रॅक करणार आहे. त्यासाठी आता तुम्हाला शांत राहून प्रीची मॉक टेस्ट दररोज द्यायचे आणि मॉक टेस्ट फक्त द्यायचंच नाहीये, त्याचा अनालिसिस पण करणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर दररोज तुमच्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये 4 मेन्स लेव्हल पझल आणि 4 मेन्स लेव्हल DI सॉल्व्ह करणं फार इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ह्याचा जो इम्पॉर्टन्स आहे हे त्यालाच माहिती आहे, जे मेन्स एक्झामिनेशन एकतर दिलेलं असेल किंवा काही मार्कांनी ज्याचा मेन्स एक्झामिनेशन राहिलेलं असेल. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे मेन्स लेव्हल RC. प्रत्येक विद्यार्थी इंग्लिशमध्ये काय विचार करतो, की मला थोडंफार त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये सेक्शनल कट ऑफ निघण्यायोग्य जर मला मार्क्स आले, तर माझा पेपर निघून जातो. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे आता बराचसा वेळ आहे. तुम्ही आता पुन्हा तेच नका रिझन देऊ, जेव्हा तुमचा रिझल्ट येईल, की मी इंग्लिशला व्यवस्थित केलं नव्हतं. इंग्लिश तुमचा ब्रेक ऑर मेक सेशन त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून दररोज तुमच्या प्रिपरेशनमध्ये या मॉन्क मोडमध्ये रोज तुमचे 2 RC सॉल्व्ह करणं, ते पण मेन्स लेव्हलचे फार इम्पॉर्टंट आहेत. त्यासोबतच करंट अफेअर. आता बऱ्याचशा मुलांना काय वाटतं, की सर माझी प्रिलिम्स एक्झामिनेशन त्या ठिकाणी क्लिअर झालेलं नाहीये. मग मी तेव्हाच करतो जेव्हा प्री निघेल. कारण की हा तुमचा मेन्सचा पार्ट आहे. पण तुम्हाला माहिती असेल प्रिलिम्स एक्झामिनेशन तुम्ही ज्या डेटला देताल आणि ज्या दिवशी तुमची मेन्स एक्झाम होणार आहे, ह्याचा जो पिरियड आहे तो 30 to 40 डेजचा असतो आणि ह्या 30 ते 40 दिवसामध्ये
टोटल 6 मंथचा करंट अफेअर रिवाइज करणं इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. म्हणून तुमच्या डेलीच्या प्रिपरेशनमध्ये दररोज तुम्ही फक्त 30 मिनिटं करंट अफेअरला व्यवस्थित द्या. एकदा करंट अफेअर नीट रीड करा आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर किंवा तुमचं प्रिपरेशन जेव्हा एंडिंगला येतं डेचा, तेव्हा तुम्ही त्याला रिव्हिजन करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोजच्या तुमच्या प्रिपरेशनमध्ये 50 क्वेश्चन्स अरिथमॅटिकचे असले पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही व्हरायटी ठेवा, काही व्हेरिएबल बेस्ड असतील. आता सध्या करंटली आकाश जाधव सर जे आहेत ते क्वांटमध्ये व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन आपल्या अरिथमॅटिक मास्टरी या सिरीजमध्ये त्या ठिकाणी करत आहेत. तुम्ही तिथे सुद्धा ते क्वेश्चन्सला प्रॅक्टिस करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे बॅकलॉगला क्लिअर करा, कारण की हा तुमचा मॉन्क मोड आहे. मॉन्क मोडमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आपलं हेच असतं की शांतपणे डोकं आपलं त्या ठिकाणी खाली ठेवायचं आहे आणि बाकीच्या गोष्टी काय सुरू आहेत ह्याच्याकडे न लक्ष देता मी कसा प्रिपरेशन व्यवस्थित करेन, दररोजचा दिवस माझा कसा चांगला मी घेऊन जाईन आणि जो चॅप्टर मला वाटतं, बरेचसे विद्यार्थी क्रिटिकल रिझनिंग या एका सब्जेक्टला फार त्या ठिकाणी टॉप सब्जेक्ट घेतात की मला नाही वाटत क्रिटिकल रिझनिंग माझ्याकडनं इम्प्रूव्ह होईल, पण 3 ते 4 महिन्यामध्ये क्रिटिकल रिझनिंग सुद्धा तुमचा इम्प्रूव्ह होतं. आणि ह्याच्यावरती दररोज जे आहे आपण सेशन सुद्धा घेत आहोत आपल्या या संकल्प एज्युकेशनच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं ते म्हणजे आपला अल्टिमेट फोकस जो आहे तो स्पीड इम्प्रूव्हमेंट वरती असला पाहिजे, कारण की बँक एक्झामिनेशन इज ऑल अबाउट हाऊ यू ऍक्ट अँड हाऊ यू हॅव, तुमच्याकडे कसा स्पीड असणं हे फार त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. म्हणूनच माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ह्या जो प्रिपरेशनचा फेज आहे त्याला व्यवस्थितपणे युटिलाइज करा. आणि एकदा जर करता तुमच्या हातून जूनचा महिना निघून गेला, तुमचे पुढचे एक्झामिनेशन काढणं हे फार डिफिकल्ट जाईल. म्हणूनच माझा हा संदेश होता या व्हिडिओ थ्रू, तुम्ही त्या ठिकाणी प्रिपरेशनला प्रॉपर वेमध्ये लागलं पाहिजे आणि ह्या गोष्टी तुमच्या डेली प्रिपरेशनमध्ये नक्की असायला पाहिजे. तुम्ही आता एक छोटासा कमेंट करून द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये तुमचा कोणता टफ टाइम आहे त्याच्यावरती कसं तुम्हाला गाईडन्स हवाय तुम्ही नक्कीच कमेंट करा. आपला जो पुढचा व्हिडिओ असेल तो तुमच्या कमेंटवरती असणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करा.